तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की कॉइन्समध्ये म्हणजे क्रिप्टोमध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली जाते किंवा तुम्ही कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच पद्धतीने इंडियन मार्केटमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे करू शकता. जसं की तुम्ही SIP करत असाल, SIP असेल, त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट जे काही करत असाल चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याच बरोबर मी एक तुम्हाला ETF नावाचा एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे तो तुमच्यासाठी आणलेला आहे किंवा मी तो तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे रिटर्न्स मिळू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला झिरो जरी नॉलेज असेल, तुम्हाला त्यात काहीही जमत नसेल तरी पण तुम्ही काम करू शकताय. काम म्हणजे इन्व्हेस्टमेंट करू शकताय. फक्त काय तुम्हाला कॅन्डल बघायची आहे, मंथली असेल, डे असेल, वीकली असेल, याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं, तुमचा जो काही ब्रोकर असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वॉच लिस्टमध्ये हा जो मी कोड दिलेला आहे SETFNN 50 हा एक ETF आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय. तर हे काय दर्शवतं की जे काही निफ्टीमध्ये 50 कंपन्या असतात, ठीक आहे, ज्या टॉपच्या 50 कंपन्या असतात ते निफ्टी 50 येतात. पण त्यानंतरच्या निफ्टी 50 नेक्स्ट नंतर म्हणजे 51 ते 100 याच्यामध्ये जे काही कंपनी असतात ना, हे त्याला दर्शवतं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता याच्यामध्ये एकदम सेफ साईड कामन आहे, कारण की तुम्ही जर एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला गेला, ठीक आहे, कोणते असेल, रिलायन्स असेल, त्याच्यानंतर टाटा असेल, ह्या कोणताही शेअर असेल, त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला गेला तर त्यांची जे काही डेची कॅन्डल असेल, जे काही मंथली कॅन्डल असेल, या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल. या ठिकाणी तुम्ही ॲव्हरेज बाईंग करू शकत नाही. अशी निवड येते की त्या ठिकाणी ॲव्हरेज बाईंग तुम्ही करू शकत नाही, कारण की तो स्टॉक 50 पासून, फॉर एक्झाम्पल सांगते, 50 पासून 0 पर्यंत पण येऊ शकतो. त्याच्यामुळे ॲव्हरेज बाईंग करणं त्या ठिकाणी थोडंसं रिस्की राहतं. पण ETF जो असा प्रकार आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला ॲव्हरेज बाईंग करायची. ॲव्हरेज बाईंग म्हणजे काय, जी काही तुमची ही ग्रीन कॅन्डल असेल, या ठिकाणी तुमची बाईंग असेल, नेक्स्ट कॅन्डल जर तुमची रेड बनत असेल तर या ठिकाणी तुम्हाला अजून क्वांटिटी घ्यायची आहे. हा सिंपल प्लॅन आपला आहे ETF मध्ये. जास्त लॉंग व्हिडिओ मी बनवणार नाही, एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर प्लॅन आपला काय सांगायचं झालं तर तुम्हाला काय करायचं की तुमच्या ब्रोकरमध्ये हा वॉच लिस्टमध्ये ॲड करायचा आहे आणि तुम्हाला फक्त त्याला वॉच करायचं आहे. आता मी इथून जसं की काही रूल्स आहेत की जे मी 3 महिन्यापर्यंत डेटा तुम्हाला पाठीमागचा दाखवू शकतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल मंथली कॅन्डल नावायची आहे. मंथली कॅन्डलवरती तुम्ही आल्यानंतर या 3 महिन्याचा आपण डेटा जर पाठीमाग गेलो, ठीक आहे, 1 मिनिट, येस. आता तुम्हाला काय करायचं आहे की ही जी ETF आहे ना, आता फॉर एक्झाम्पल धरून चला की या 2020 मध्ये मार्केट डाऊन झालं होतं. तुमचं प्लॅन जर असेल की तुम्हाला या ठिकाणी मंथली 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, 1000 तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. कोणाची 2 असू शकते, कोणाची 3 असू शकते, कोणाची 4 असू शकते, कोणाचे 5 असू शकते, कितीही तुमच्या रिस्कवरती किंवा तुमच्या प्लॅनिंग, फायनान्शियल जे काही तुमचं प्लॅनिंग असतं त्याच्यावर तुम्ही करू शकता. आता तुम्हाला काय डोक्यात काय करायचं आहे, प्लॅन एवढा डोक्यात धरायचा आहे की तुम्हाला मंथली इन्व्हेस्टमेंट करायची. SIP असेल तरी चांगलं आहे, पण ही ETF मध्ये तुम्ही करू शकता. महिन्याचे तुमचे 1000 रुपये आहेत. ज्या पण वेळेस मंथली कॅन्डल अशी रेड असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, बरोबर आहे, जे काही 1000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट केले, जे काही त्याचे अमाऊंट पुढे जाऊन होईल, मार्केट अपसाईड गेलं, बरोबर आहे, या लेवलपर्यंत मार्केट या लेवलपर्यंत गेलं. ज्या पण वेळेस तुमची जी काही ग्रीन कॅन्डल असतील पुढच्या, त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नाही करायचं. मग त्या महिन्यात तुम्हाला पैसे सेव्ह करायचे. म्हणजे 1, 2, 3, 4 जे काही 5 महिन्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही करायची. नंतर ज्यावेळेस पण अशी रेड कॅन्डल बनेल, आता या ठिकाणी ही रेड कॅन्डल बनलेली आहे, ठीक आहे, पण रेड कॅन्डल म्हणजे तुमचा जो ॲव्हरेज बाईंग असेल, जे काही तुम्ही बाईंग करणार ती लोअर लेवलला करायची. म्हणजे रेड कॅन्डलवरती या ठिकाणी तुम्ही तुमचे 4000 इन्व्हेस्टमेंट पुन्हा एकदा केले, बरोबर आहे. पुढे जाऊन ग्रीन कॅन्डल बनली, ग्रीन कॅन्डल तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नाही करायची, 1, 2, 3, 4, बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला जाऊन 4 महिने जे काही तुमचे पैसे असते, म्हणजे 1000 रुपयांचे 4000 तुमचे झाले असेल, तुम्हाला रिस्क वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही पुन्हा रेड कॅन्डलवरती या महिन्याच्या तुम्ही 2000 रुपये किंवा 4000 रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशा पद्धतीने हे तुमचं ॲव्हरेज बाईंग होत तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिटर्न्स मिळू शकतो. अजिबात रिस्क नाही म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, काय तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, तुम्हाला प्राइस ॲक्शन बघायची काय नाही. का तर आज ना उद्या मार्केटवरती जाणार आहे, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, आज ना उद्या मार्केटवरती जाणार, जे काही 50 टॉपच्या कंपनी असतील त्यानंतरच्या कंपनी ज्या आहेत त्यात इन्व्हेस्टमेंट करणारे आज ना उद्या ते वरती जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहायचे. जे काही रेड कॅन्डल असेल त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं. जास्त विचार नाही करायचा. मंथच्या 25 तारखेला 20 तारखेला मार्केट बघायचं,
जर तुम्हाला वाटतं की या कॅन्डल म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की बाबा ठीक आहे ह्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये कॅन्डल एवढी बनली होती, म्हणजे प्राईस सांगतो मी तुम्ही 50 डिफरन्स असेल, तर जर तुम्हाला या ठिकाणी तुमची पहिली बाईंग असेल तर तुम्हाला खाली येऊन मार्केट रेड कॅन्डल बनवते आणि तुम्हाला ही 20 रुपयाला पुन्हा प्राईस मिळते, तर या ठिकाणी तुम्ही पुन्हा उचलू शकता आणि तुमचे ॲव्हरेज बाईंग होऊन जसं मार्केट वरती जाईल तसं तुम्हाला रिटर्न चांगले मिळणार आहे. ॲव्हरेज बाईंग फक्त ETF मध्येच चांगल्या प्रकारे चालत, तर स्टॉकमध्ये ॲव्हरेज बाईंग करायचं नाही. थँक्यू सो मच. व्हिडिओ पुन्हा डबल बघा आणि तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. जर करायची असेल तर, नसेल करायची तर काय अडचण नाही, इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत तुम्ही, पण हा सोपा मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे, एकदम प्रॉपर तुम्ही करू शकता. थँक्यू.